गेली कित्येक दशकं तामिळनाडूच्या स्थानिक राजकारणात काँग्रेस ही सत्तेच्या परिघाबाहेर राहिलेली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस दिमाखात तामिळनाडूमध्ये सत्तेत परतण्याची चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीत विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षानं 108 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र बहुमतासाठीचा आकडा 118 आहे. त्यामुळे टीव्हीकेला सध्या 10 जागा कमी पडत आहेत. यासाठी त्यांनी स्वतःहून थेट काँग्रेसला साकडे घातलंय. सोबत सत्तेमध्ये यायचं आमंत्रणही दिले. तरीही त्यांना सत्तेसाठी 5 जागा कमी पडतील. त्यासाठी ते स्थानिक पक्षाला गळ घालण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व या गोष्टीसाठी अनुकूल आहे. मात्र त्यांनी स्थानिक पातळीवर या अनुषंगाने निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिले. सोबतच काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी असंही म्हटलंय की कोणत्याही प्रकारे सत्ता भाजपच्या हातात जाऊ नये यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असेल. टीव्हीके पक्षाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून 2 आठवड्यांची मुदत मागितली गेली आहे. यामुळे काँग्रेस तामिळनाडूमध्ये टीव्हीके सोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातंय.